आपल्यासाठी अत्यंत खूप आवडीचा आणि आनंदाचा दिवस आहे। आज आपल्या नामदेव काकांचा वाढदिवस आहे। मी नामदेव काकांना विनंती करतो, आजचा तुमचा दिवस आहे, आज तुम्ही इथे येऊ शकता। आज तुमच्यासाठी सगळं माफ आहे। जरा जोरदार टाळ्या वाजवा। बघा 1 एप्रिल आपण एप्रिल फुल बनवतो हो की नाही। कधी कधी काही एप्रिल फुल एक गोड असतात हो की नाही। तसंच 1 एप्रिललाच आपल्या नामदेव काकांचा जन्म झाला 1960, बरोबर ना काका? बसू शकता तुम्ही, बसून घ्या मस्तपैकी छानपैकी। आणि आज 65वा वाढदिवस आपण सेलिब्रेट करतोय। अर्थातच 1 एप्रिलला वाढदिवस असतो, पण काकांनी असं ठरवलं की 1 एप्रिलला वाढदिवसाचं बोलावलं तर तुम्हाला वाटेल की एप्रिल फुल बनवतो हो की नाही, म्हणून मग आजचा दिवस ठरवला हो की नाही काका? सो आज जरा जोरदार टाळ्या परत एकदा काकांसाठी वाजवा। माझं इंट्रोडक्शन देतो। माझं नाव स्वरूप शशिकांत सावंत। मी प्रोफेशनल ऍक्टर आहे आणि अँकर आहे। बऱ्याचशा टीव्ही सिरियल मध्ये मला पाहिलं असेल कदाचित, थोडंसं आठवा। माझं असून ना झी मराठी, तुझेच मी गीत गात आहे, स्टार प्रवाह, शिवा झी मराठी, त्याचप्रमाणे झी मराठीवर सत्यवान सावित्री हा कार्यक्रम लागायचा। त्याच्यामध्ये मी या टीव्ही सिरियल मध्ये काम केलंय, बऱ्याचशा नाटकांमध्ये काम करतोय, केलं याच्या आधी। मालवणी एकांकिका, मालवणी नाटकांमध्ये पाहायला मिळतो तुम्हाला रंगकर्मी। आणि गेली 4 वर्ष निवेदनातून मनोरंजन करण्याचं काम करतो। आणि आज तुमच्यासाठी अतिशय सुंदर दिवस आहे, माझ्यासाठी पण खास दिवस आहे, नामदेव काकांचा वाढदिवस आहे। या निमित्ताने अचानक भयानक का होईना मला सूत्रसंचलन करण्याची जबाबदारी मिळालेली आहे। जर माझ्यासाठी वाटण्याच तर थोडंसं काय वाटवलं तर मला बरं वाटेल। थँक्यू सो मच। काही प्रश्न विचारणार आहे, दोघांना काही प्रश्न विचारणार आहे मस्तपैकी। आणि काकांसाठी जरा जवळपास मला एकदम टाळ्या वाजल्या पाहिजे। कशासाठी ते आधी सांगतो, जरा टाळ्या वाजवा। कारण पहा ना, एवढी 65 वर्ष काकांच्या चेहऱ्यावर स्माइल बघा ना, किती गोड वाटते की नाही? वाटतं की नाही गोड? बघा हे असतं, काही झालं ना, किती संकट आली, काही झालं तरी गोड चेहऱ्यावर स्माइल ठेवली ना, तर संकटांना पण समजतं की हा माणूस आपल्याची दोनात करायला नेहमी तयार आहे। 41 वर्ष, हा 41 वर्ष आपण एकत्र आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे। नाही तर आजच्या काळात वर्ष झाला की दुसऱ्या वर्षी झाला, संपला, भांडणं झाली, मग आता मी काही प्रश्न विचारतो काकांना, काय प्रश्न विचारतो नाही दोघांका मस्त पैकी। लग्न झाल्यानंतर काकी खय फिराक घेऊन गेलेलास? कोणा घेऊन? बेळगाव। बेळगाव महाराष्ट्रात ठिकाणच ना, महाबळेश्वरला घेऊन जातो कसं माझं म्हणणं हो की ना? बेळगावात खय कसं गेलास? एसटीने गेलास, पण काय बेळगावात काय बघलास? असं सांग। ठीक आहे, चला ठीक आहे, चला। 2 मुलगी तुमका बरोबर ना? सगळ्यात जास्त हट्टी कोण आहे? हट्टी कोण आहे? हट्टी असायचं पहिला, हट्टी जाम हट्टी हो जावळाच त्यांच्या लग्नाचा का अरेंज मॅरेज, मग तेव्हा कसं हट्ट देऊ ना? तुमचं ऐकले बरे, चला। हा तुमच्या भागात बघा लग्न झाल्यानंतर भांडणं होतं बरोबर की ना? आणि भांडणं होतच होईल, आमची तर रोज होतात। ही माझी बाईल सक्की आहे का? सक्की कशा बनली पाहिजे? नाटकात काम करतोय ना, त्यामुळे दर नाटकात वेगवेगळी बाईल असतात। ही माझ्या आयुष्यातली खरी सक्की बायको, म्हणून मी तिची ओळख पण तशीच करून देते की सक्की बायको। तर भांडणं होत असतं, तुमच्यामध्ये भांडणं झाली काय अशी होत? हो तर ह्यांच्याकडे बघून नका वाटतच ना तुमच्यावर भांडण, काकीच भांडली असते जास्त जास्त भांडणं कोण करत होतं? चला भांडणं होतं बरोबर। भांडणं झाल्यानंतर पहिलं कोण गेला की होता? काका बोलतात, काका बोलतो, काकी येतो म्हणजे सांगता काकाच बोलतो, कारण ते वाटतच किती साधे बिचारे। जवळ काय वाजव जरा आणि वाढदिवस विचारायचं। 65 वर्ष झाली येतात काकांना आणि खरंच छान दिसतात। गाडीसाठी जरा जवळ काय वाजवा जरा। आता आपण ना काकीकडे प्रश्न विचारूया। 2 सुनबाई आहेत ना, 2 सुनबाई, हा
गोल सुंदर आज आज भांडणं लावतले वाटतं मला. आज काय कारण गोल सुंदर बरोबर. सगळ्यात जास्त भांडता कोण बरोबर? तुम्ही म्हणतास? नाही ना अजिबात नाही. जरा जवळ काय आज खरं सांगतास की आपल्या पाहुणे मंडळी तू सांगतास? व्हेरी गुड. आणि घराकडे मालवणी बोलतास की मराठी बोल? मालवणी बोलता. जरा एक गोष्ट आहे मला जरा अतिशय सुंदर. आता खोटं उत्तर द्यायचं जमानलं ना. प्रश्न विचारता नाही त्याचं खोटं उत्तर द्यायचं, खोटं उत्तर द्यायचं. ओके चला सुनता द्या. हा चला. शेजारणीशी भांडण आवडतं का? शेजारणीशी भांडायला आवडतं का? म्हणजे किती शेजारणीशी भांडत असतली बाई वाटत नाही शहराकडे घेऊन. बापरे. चला यांचा विचारतो आज भांडण लावतो त्यांनी. कॉलेजमध्ये असताना किती जणांना प्रपोज केला? 4. बघा का. आणि हे म्हणतात माझे बाबू सांगू अरेंज मॅरेज केल्याने म्हणतो 4 पोरींचा प्रपोज केला तुमच्या बाबू. खोटं बोलतो खरं सांगा. आता खरं उत्तर सांगा. किती? 5 जणांना. आता आता खरं उत्तर जाऊन सांगितलं बघा बाबा तुम्ही. चला काकांचा विचारतो जरा. काकांकडे येतो. ज्येष्ठ नागरिक आहेत काका. काय चुकलं बिकलं असलं तर माफ करा म्हणून. चला काका नाही आता हेच प्रश्न तुमचा विचारतो. शाळेत असताना किती पोरींकडे बघायचं असेल? शाळेत असताना काय किती पोरींकडे बघायचं? किती पोरी आवडायची? किती मुली आवडायच्या? ही काकी ते घालता. किती मुली आवडायच्या सांगा ना. ही वर्गात होती. काय माझी बघलास म्हणजे गेम मला खरं घडलं. हीच आवडायच्या हीच आयुष्य. अरे काय बोलतो जरा जवळ टाळ काकांसाठी जरा. हा चला आता हे येतो. हा अभ्यास करायला आवडतो का तुला? म्हणजे अजिबातच आवडत नाही. काय आई पप्पा कळत बघलास. मी काय बोललेलो झूट बोलून कव्वा खात्यामध्ये खोटं बोलायचं. मग तू खोटं बोललीस ना. आवडतच नाही ना अभ्यास करायला. चल ठीक आहे. शाळेला जाते म्हणून ना शाळेला जाते म्हणून मैत्रिणींकडून फिरायला किती वेळ गेली? गेली आहे. बरोबर का? हुशार असतं खरंच. चला आधी आय लव्ह यू कोणी कोणाच म्हटलं? कोणी म्हटलं पहिल्यांदा? तुम्ही कधी हात वरती करतालास? त्याने म्हटलं. त्याने उजवा हात त्यानेच म्हटलं. तुम्ही नाही म्हटलं. मग आज मला नाही आय लव्ह यू. आमची आठवली आमचं आय लव्ह. चला हा आय लव्ह यू त्याने म्हटलं. चला ओके. दुसरा प्रश्न. सगळ्यात जास्त राग कोणाला येतो? तुम्हाला येतो. दोघांना पण येतो राग? दोघांना पण येतो. ओके ठीक आहे. चला राग आल्यानंतर सगळ्यात आधी सॉरी कोण बोलतो? हे उत्तर समस्त पुरुष जातीला माहिती आहे. कारण कितीही भांडण झालं तरी आपण सॉरी बोलायचं असतं. काका हो की नाही? किती भांडण आम्हीच बोलणार सॉरी. बरोबर ना? ओके. हा आता सगळ्यात जास्त तयारी करायला म्हणजे एखाद्या फंक्शनला जात असतो किंवा कुठल्या कार्यक्रमाला जात असतो तर तयारी करायला वेळ कोण लावतो? आपण. तुम्ही लावता वेळ? बापरे. मला वाटलं मॅडमच लागला. मला वाटलं महिलांनाच काहीतरी चेहऱ्यावर थरावर चढवायचं असतं. ठीक आहे ओके. चला पुढचा प्रश्न. हा ओके. लग्न झाल्यावर ओके ठीक आहे. सरप्राईज द्यायला कोणाला आवडतं? सरप्राईज पहिलं कोण देतो? सरप्राईज किती देतात? अच्छा व्हेरी गुड. ओके चला. हा अतिशय सुंदर प्रश्न आहे. सगळ्यात जास्त व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कोण असतं?
सोशल मीडियावर हे असतं. कधी एकदा चेक केला का हो मोबाईल? व्हॉट्सअपचा नाही, मोबाईलचा पासवर्ड माहितीये? लोगो पण ठेवत नाही. आणि रात्री बघितलंय व्हॉट्सअप वगैरे ओपन करून. हा खरं बघा. चला, मला आवडतं खायला इडली सांबार. इडली सांबार आवडतं. ओके, आवडतं तुमचं काय? ओके. सांबार कसं केलं जातं? कसं ढवळतात सांबार? हाताने दाखवा जरा, हाताने, कारण गेम कसं आहे. ओके, सांबार. आणि आपण समजा ह्यांना चिडवून खात असो इडली, तर कसं इडली दाखवणार? कसं? हा, असं दाखव. इडली सांबार सांबार. आपले ते जावं शेतू. आता माहितीये ना, मुद्दा मानलास कारण काकांकडे बसायचं होतं ना तुमच्या. मी आता वहिनीला मस्त उखाणा घेणार आहे. उखाणा सांगतो आणि त्या माझ्या मागून घेणार आहे. हा, लक्ष द्या, ऐका काकानो, ऐका उखाणा. केली बटाट्याची भाजी, त्यात खोबरं टाकलं किसून किसून. केली बटाट्याची भाजी, त्यात खोबरं टाकलं किसून किसून. मोठ्याने बोलाय. केली बटाट्याची भाजी, त्यात खोबरं टाकलं किसून किसून. केली बटाट्याची भाजी, त्यात खोबरं टाकलं किसून किसून. केली बटाट्याची भाजी, त्यात खोबरं टाकलं किसून किसून. तुमच्या आवडीचं नाव काय? प्रदीप. प्रदीपराव गेले रुसून. प्रदीपराव गेले रुसून. आणि कुत्र गेलं चाटून पुसून. असे रुसून जातात घरी? कधी गेले रुसून? नाही ना. ओके, मम्मी पप्पांवर राग काढायची. काय करायचं माहितीये? मम्मी पप्पांवर राग कसा काढायचा आपण माहितीये? तुमचं नाव आहे ना, नाव ते असं सांगायचं ज्याच्यात मम्मी पप्पांचा राग असेल, म्हणजे मोठ्याने सांगायचं. म्हणजे जवळपास बेलापूर स्टेशन पर्यंत आवाज गेला तरी चालेल. ओके, रागात सांगायचं. पण रागात सांगताना हा काय बाबू, हा तर आहे. हा चला, ओके का? काय करायचं? काय करायचं सांग? रागात नाव बोलायचं. आणि कोणावर राग काढायचा? मम्मी पप्पा. कुठे आहेत? हा, कुठे? हा, चला 1 2 3. कुठे आहेत मम्मी पप्पा? हा, जास्त कोण मारतो, तुम्ही की पप्पा? दोघंही मारतात. मम्मी पप्पांना किती मारते? मम्मी पप्पांना मारते नाही? मग पप्पा मम्मीला मारतात? चला, मोठ्याने मम्मी पप्पा कुठे? हा, ओके. राग काढायचा. हा का? बापरे बाप, किती रागतो. चला, हा बाळा, तुझं नाव सांग. तुझं नाव नाव सांग. मम्मी पप्पा कुठे? हा, जास्त कोण मारते? मला वाटतं मम्मी मारत असेल. मी कसं ओळखलं? ओळखले ना, मम्मी. आज मम्मीवर राग काढायचा. मम्मी तुलाच मारते की पप्पांना पण मारते? पप्पांना नाही मारत. हा, ठीक आहे. चल, नाव बोल. अजून राग काढ. जर डोळ्यात डोळे घालून बोला राग. माझं नाही, त्या डोळ्यात डोळे. बघा, राग किती मनात साचले. मारू नका, गोड पोट घे. एवढंच ना, मारतच नाही मम्मी पप्पा. कोण मारत? मम्मी. कोणाला? पप्पांना. तुला? अच्छा, हा, मग मम्मीवर राग.
बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये गाए, उनकी साल तेरी है आरज़ू। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. आज बाबांचा 65वा वाढदिवसानिमित्त मी स्वरूप सावंत यांना आज इन्व्हाइट केलं होतं ॲज अ अँकरिंग म्हणून. ऍक्च्युली एक अचानक प्लॅन झाल्यामुळे मला त्याला अचानक सांगता आलं, पण त्याने मला जरा सुद्धा नाराज न करता आजच्या प्रोग्रामाची खरंच तू शोभा वाढवली आहेस. मला खरंच तुला थँक्स बोलायचंय. सकाळपासून विचार होता की अँकरिंग नक्की काय करायचं, कसं करायचं, कुणाला सांगितलं सुद्धा नव्हतं. पण आज काय बोलतात, प्रोग्रामाला शोभा येण्यासाठी बोलतात ना एक वेळ लागते, ती वेळ आज तू चांगल्या प्रकारे हाताळून घेतलीयस आणि खूप छान वाटलं आज तुझं अँकरिंग. फर्स्ट टाइमच तुला भेटली आहे आणि तुझे व्हिडिओज बघितले, पण फेस टू फेस आज भेटण्याची संधी मिळाली आणि मी सगळ्यांनाच रिव्ह्यू म्हणजे चांगलंच वाटलं आम्हाला. पण मी सगळ्यांनाच सांगेन, जर तुम्हाला याची अँकरिंग आवडली असेल तर नक्कीच मी पण नंबर शेअर करेन आणि त्यांची वाईफ तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर वगैरे शेअर करेल. तुम्ही नक्कीच तुमच्या प्रोग्रामसाठी त्यांना प्रेफर करू शकता. इतकंच मी तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगण्याची